लेखक आहेत गौरीश नाईक। माणसाचं खतखतं। खतखतं हा एक चविष्ट खाद्यप्रकार आणि माणसाचं खतखतं कसं काय होऊ शकतं असा विचार तुम्ही मनोमत करत असाल। तसं पाहिलं तर खतखतं आणि माणूस यांच्यात बरंच काही साम्य आहे, म्हणूनच तर माणसाचं खतखतं होतं। जसं की आपणास माहीत आहे की खतखतं हा पदार्थ विविध रंगाच्या व प्रकारच्या भाज्या असतात आणि विविध चवीच्या भाज्यामुळे या खाद्यपदार्थाला एक वेगळीच चव येते। मग ती आंबट, गोड, तिखट असू शकते। तसाच आपल्या समाजात देखील खतखतं बनतं आणि माणसं त्यातील विविध भाज्या आणि ही माणसं खतखत्यातील भाज्याप्रमाणे विविध रंगाची, प्रकारची आणि चवीची असतात। त्यामुळे समाज या खतखत्याला एक वेगळीच चव येते। माणसाच्या खतखत्यामध्ये वेगवेगळे प्रकार आढळतात, जसं की धार्मिक खतखतं, जाती खतखतं, कलेचं खतखतं, भावनाचं खतखतं, कल्पनाचं खतखतं, संस्कृतीचं इत्यादी इत्यादी। धार्मिक खतखत्यात आपणास विविध धर्माची माणसं भेटतात आणि त्यातून खतखतं तयार होतं। जाती खतखत्यात आपणास विविध जातीचे लोक भेटतात। कलेच्या खतखत्यात आपणास कलाकार भेटतात आणि त्यातील काही संगीतकार असतात, तर काही चित्रकार, काही लेखक, तर काही आणखी कुठल्या तरी कलेचे युक्त आणि हे कलाकार कलेचे खतखतं निर्माण करतात। भावनाच्या खतखत्यात आपणास विविध भावनाची माणसं भेटतात, काही दयाळू, काही क्रूर, काही शांत, काही वाचाळ, चांगल्या वाईट अशा विविध भावनातूनच भावनाच्या खतखत्यात चव येते। कल्पनाच्या खतखत्यात आपणास निरनिराळ्या कल्पना असणारी माणसं भेटतात, मग त्या कल्पना कुठल्याही विषयावर असू शकतात। सांस्कृतिक खतखत्यात आपणास विविध प्रकारची असलेली माणसं भेटतात, विविध संस्कृती असलेली माणसं भेटतात। तसंच विविध रंगाची व संस्कृतीची माणसं सांस्कृतिक खतखतं तयार करतात। माणसाचं खतखतं हे आगळंवेगळं असतं। यात आपणास विविध माणसाचं अनोखं अनुभवविश्व पाहायला मिळतं। माणसाच्या खतखत्यात माणसं नवे नवे अनुभव घेत असतात, यामुळे खतखत्याला एक नवीन चव येते। मैत्रीच्या, प्रेमाच्या, शत्रुत्वाच्या, रागाच्या अशा विविध क्षणातून मानवी खतखत्यात प्रवास सुरू असतो। माणसाच्या खतखत्यामध्ये आपल्याला विविध प्रकारची माणसं भेटतात, त्यामुळे साहजिकच त्यांच्यात रुसवे फुगवे पाहायला मिळतात। म्हणूनच तर धर्माधर्मात भांडण, उच्च नीच अशा भेदभाव दृष्टीस पडतो। तसंच नात्यामध्येही हे सर्व दृष्टीस पडतं। माणसाच्या खतखत्याला विविध पैलू समोहित करत असतात, जसं की आपण इतराशी किंवा भिन्न व्यक्तीशी जुळवून घेतो, जो एक नाट्यमय प्रवास असतो। तसंच आपण नवीन नाती निर्माण करतो, नव्या विश्वाशी मैत्री करतो, कारण खतखत्यातल्या भाज्याप्रमाणे प्रत्येक माणूस वेगवेगळ्या स्वभावाचा, गुणधर्माचा असतो। तसंच या सर्व प्रवासात माणसाचं कौशल्यही पणाला लागतं। त्यामुळे तो नातं कसं हाताळतो, व्यवहार कसा हाताळतो, धर्म कसा हाताळतो, कला कौशल्य कसं हाताळतो, या सर्व गोष्टी माणसाच्या खतखत्यात रंगत आणतात। तर चला मग समाज या चविष्ट खतखत्याकडं आपण एका नव्या दृष्टिकोनातून पाहूया, जिथं विविध धर्माचे, जातीचे, रंगाचे, विचाराचे लोक राहूनही ते एकत्र राहतात व समाजाला एक दिशा देतात। माणसाच्या खतखत्यात विविध प्रकारचे अनुभव जरी येत असले तरी ते आपणास खूप काही शिकून जातात। तसंच यातून समाजाला एक अनोखा रंग येतो व नव्या संस्कृतीचाही जन्म होतो। भिन्न गुणधर्म असलेली माणसं मानवी आयुष्याला रोमांचकातच आणतात। म्हणूनच तर आपणास माणसाचं खतखतं हवंसं वाटतं, भाज्याच्या खतखत्याप्रमाणे। धन्यवाद रसिक हो। लेख आवडला म्हणून